सर नमस्कार. लाडकी बहीण योजना पैसे 1500 की 3000 तर 3000 येणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे, तुमच्या खात्यात 3000 रुपयाचं वितरित केलं जाणार आहे. ठीक आहे सर, आम्हाला कळाले 3000, पण कधी देणार आहे सरकार? 15 तारीख संपली, 16 संपली, 17 आज संपत आलेली आहे, संपली. मग पैसे सरकार कधीपर्यंत जमा करणार आहेत? मागच्या वेळेस तर 15 जुलैला सरकारने पैसे जमा केले. आम्हाला 3000 वेळ राहू द्या बाजूला, 1500 द्या, असं अनेक महिलांचं म्हणणं आहे. सरकारने अजून त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली नाहीये, परंतु पैसे कधी येणार आहेत तुमच्या खात्यात महत्वाचे अपडेट आलेले. 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मागच्या वर्षी जसं सरकारने तुम्हाला रक्षाबंधनला 3000 दिले, तसंच यावेळेस सुद्धा ते पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. 3000 रुपये रक्षाबंधन विशेष अपडेट आलेले आहे. सद्यस्थिती ई-केवायसी प्रक्रिया आणि पुढील दिशा त्या ठिकाणी आहे. अनेक महिलांचं म्हणणं ई-केवायसी सुरू झाली, सध्याच्याला कुठल्याही प्रकारे ई-केवायसी सुरू झालेली नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पैसे कधीपर्यंत येणार आहेत त्याची सुद्धा सगळी माहिती आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1500 रुपये आणि सोबत तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता 1500 रुपये असं मिळून रक्षाबंधन विशेष भेट 3000 रुपये सरकार तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. अपेक्षित कालावधी तुमचा दिला होता त्यांनी 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता. आता 20 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जातील. प्रमुख 5 माध्यम आहे. एकत्रित जर त्यांचा अहवाल पाहिला असेल तर बघा, प्रभात आहे, रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 जमा होणार असल्याचं शिक्कामोर्तब केलं. इकडं मुंबई तरुण भारत आहे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित हप्ते एकाच वेळी मिळण्याची दाट शक्यता, निर्णयाची प्रतीक्षा. इथं द इकॉनॉमिक्स टाइम्स दिलेला आहे मराठी. 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम जमा होण्याची महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. आणि सकाळ माध्यमातून महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ जे काय अधिकारी आहेत त्यांच्याकडून एकत्र हप्ते देण्यासंदर्भात काय केलेलं आहे, तर दुजोरा दिलेला. ठीक आहे, आम्ही एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे. ही माहिती कोणी दिलेली आहे, तर महिला बालविकास खात्यात त्या ठिकाणी दिलेली सकाळच्या न्यूज मध्ये दिलेली आहे. आता साम टीव्ही सुद्धा तारखांचे अधिकृत अपडेट लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज प्रसारित. पण लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 1500 रुपये शक्यत मिळणार नाहीये. 3000 रुपये तुमच्या खात्यात. थोडंसं अजून तुम्हाला लाडक्या बहिणीला पैसे मिळण्यासंदर्भात उशीर होईल, परंतु उशीर झालाय तर 2 हप्ते एकत्रित तुमच्या खात्यात वितरित केले जातील. अधिकृत पुष्टी महिला आणि बालविकास विभाग. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीला जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे हप्ते एकत्रच दिले जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी महिला आणि बालविकास विभाग, सकाळ वृत्तपत्रात दिलेली माहिती. आणि आता मंत्री आदिताई तटकरे यांचा संदेश काय दिलेला आहे, तर ज्यांचे पूर्वीचे हप्ते थांबलेले आहेत किंवा ज्यांना 24वा हप्ता मिळाला नाही त्यांच्या अर्जाची त्या ठिकाणी पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे. पात्र ठरल्यास हे रखडलेले हप्ते सुरू होतील. म्हणजे ज्या महिला आहेत ज्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, मागचे असतील, जे कुठले हप्ते असतील, काही महिला असतील ज्यांना जूनचा मिळाला नसेल, काही महिला असतील त्यांना मेचा मिळाला नसेल, तर हे तुमचे रखडलेले हप्ते बघा, युद्ध पातळीवर काम सुरू आहे. पात्र ठरल्यास हे रखडलेले हप्ते सुरू होतील. म्हणजे तुमचे रखडलेले हप्ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतात, असं मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. ज्या काही तुमच्या त्रुटी झालेल्या आहेत तर त्या सुधारल्या जाणार आहेत आणि तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. आता नियमित जर पाहिलं असेल बघा, नियमित हप्ता आहे तुम्हाला 1500 मिळतोय. दरमहा नियमित आर्थिक मदत मिळते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सद्यस्थिती जुलै महिन्यापर्यंतची प्रक्रिया 25 हप्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे, अजून मिळाले नाहीये. मग रक्षाबंधन विशेष काय आहे, तर एकूण 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. कशाची, तर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्त्याची मिळून 3000 मिळणार आहेत. असे एकदाच सरकार 3000 सुरू करणार नाही, अजून तुम्हाला एक विशेष दिलेले नाहीयेत. ठीक आहे, कारण रक्षाबंधन निमित्त विशेष भेट आणि मागील महिन्यातील तांत्रिक त्या ठिकाणी विलंब म्हणून तुम्हाला 3000 मिळणार आहेत. सद्यस्थिती 15 ते आता 15 तर संपली, 17-20 ऑगस्ट दरम्यान प्रलंबित आणि चालू हप्ता एकत्रित खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण तो शक्यता आहे की 20 ऑगस्टच्या नंतर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाऊ शकतं. निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक टप्पे जर पाहिले असेल तर अर्जाची पडताळणी. तुमचा 24वा हप्ता आला नसेल तर घाबरू नका, शासनाकडून त्रुटी असलेल्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू आहे. अनेक महिला आहेत ज्या पुन्हा पात्र होणार आहेत, त्यांना परत पैसे येणार आहे. पैसे पेंडिंग मधून पेड मध्ये जाण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच तुमचं ई-केवायसी अपडेट करा. त्यासोबत थेट बँक खात्यात जमा होतील डीबीडी. पडताळणी आणि ई-केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात हे 3000 रुपये जमा होते. मग ई-केवायसी कुठून करायची, सध्या सुरू नाही, काळजी करू नका, त्यांची प्रोसेस चालू आहे.
पुढील वाटचाल, ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर सतत मागणी आणि पाठपुरावा निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यासोबत हप्त्याची वाढीची मागणी. अनेक महिलांचं म्हणणं आहे की सरकार आम्हाला 2100 रुपये देतो असं म्हटलेलं आहे, तर ते 2100 सरकार कधीपासून देणार आहे? तर 2100 हप्ता वाढण्याची एकत्रित मागणी शासनापर्यंत पोहोचणे आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही 2100 रुपये सरकार देणार आहे तर ते सुद्धा देईल, परंतु सध्याच्याला तुमच्या खात्यात 1500 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे. हा, महिन्याला 1500, पण 2 हप्ते जुलै आणि ऑगस्ट मिळून तुम्हाला 3000 मिळतील. तर ते सुद्धा महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री आदित्य तटकरे स्पष्ट करतील. 3000 आम्ही या दिवसापासून सुरुवात करतोय. शक्यता आहे 20 ऑगस्टच्या नंतर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. रक्षाबंधन 28 तारखेला, 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यात एकत्रित 3000 रुपये 2 जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. अजूनही ज्या महिला असतील, ज्या महिलांनी अंगणवाडी प्रवेशिका बॅचमध्ये बॅच जॉईन नसेल केलं तर त्या महिलांनी आजच आपली बॅच जॉईन करून घ्या. कारण अंगणवाडी प्रवेशिका या पदासाठी तुम्ही जर पाहिलं असेल तर वेतन किती आहे, तर 35,000 रुपये पासून ते 1,12,200 एवढं पगार आहे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी प्रवेशिकाला 35,000 किती 200 रुपये ते किती आहे 1,12,400 रुपये एवढं वेतन कशासाठी आहे, तर अंगणवाडी प्रवेशिका या पदासाठी. कुठलं पद आहे, तर अंगणवाडी सेविका नाही, अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे त्यालाच अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर हे म्हटलं जातं. या पदासाठी एवढं वेतन आहे. मग कोण फॉर्म भरू शकतो किंवा त्या ठिकाणी कोण तयारी करू शकतं, तर ज्यांचं BA झालेलं आहे, ग्रॅज्युएशन BA झालंय, कुणाचं BCom झालं असेल, महिला फक्त महिलांसाठी आहे, कुणाचं BSc झालं असेल, अशा ज्या महिला आहेत ज्यांचं पदवी पूर्ण झालेलं आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत, अशा महिलांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. अंगणवाडी प्रवेशिका बॅच जॉईन करायला तुम्हाला फीस किती आहे, तर 990 रुपये फीस आहे, फक्त 990. बॅच कशी जॉईन करायची, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. नंबर इकडे देतोय बघा, हा नंबर आहे 9552629563, म्हणजे 9552629563. गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा. क्लासचा नंबर आहे, या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. सर मला अंगणवाडी प्रवेशिका बॅच जॉईन करायची आहे, फीस 990 रुपये तुमची फीस या बॅचची आहे, त्यामुळे आजच बॅच जॉईन करून घ्या. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला वेळ मिळत नाहीये, बॅच आजच जॉईन करून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करा. ओके, हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.